शेअर मार्केट ट्रॅफिक सिग्नल सारखं आहे। परवा पुण्याला आम्ही गेलो होतो आणि पुण्याला गेल्यावर एका सिग्नलला आम्ही थांबलो। नेमका तो सिग्नल होता स्वारगेट चौकातला आणि आम्ही सातारा रोडला चाललो होतो आणि जात असताना आम्ही खूप मागे होतो आणि नुकताच सिग्नल पडला आणि आम्ही अडकलो। पहिला सिग्नल पूर्ण सुटला आणि सिग्नलच्या पुढची सगळी वाहनं निघून गेली आणि आम्ही सिग्नल पर्यंत येईपर्यंत परत सिग्नल पडला। आम्ही करकचून ब्रेक दाबला आणि थांबलो कारण सिग्नल पडला होता। आता या ठिकाणी गंमत अशी आहे की सेम शेअर मार्केटमध्ये पण आहे। शेअर मार्केटमध्ये पण सेम थिंग होते। ती काय तर शेअर मार्केट आता प्रचंड तुटलंय आणि त्यामुळे ते तुटलेलं असताना तिथं रेड मार्क आहे, रेड सिग्नल आहे सगळा। म्हणजे सगळे आमचे स्टॉक सगळ्या गोष्टी लाल दिसत आहेत असं म्हणून बरेच क्लायंट माझ्याकडे येत आहेत। पण गंमत अशी की जो माझ्या पुढे उभा होता तो मात्र पहिल्या सिग्नलला पुढे निघून गेलाय। त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि तो पुढे निघून गेला। मला मात्र 2 वेळा रेड सिग्नलला थांबावं लागलं। का असं झालं तर मी उशिरा तिथपर्यंत पोहोचलो होतो सिग्नलला। माझ्या पुढे पोहोचणारी लोक बरीच होती त्यामुळे त्यांना ग्रीन मिळाला की ते निघून गेले आणि मला दुसऱ्यांदा परत रेड सिग्नल घ्यावा लागला। आता सेकंड टाइम ज्यावेळी मला रेड सिग्नल मिळालाय त्यावेळी मी सगळ्यात पुढे आहे। माझ्या मागणं जे आले त्यांना परत दुसऱ्यांदा दोन वेळा रेड सिग्नल दिसणार आहे। सेम थिंग इथंही शेअर मार्केटमध्ये ज्यांनी मागच्या 2021 नंतर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ज्यांचे इक्विटी म्युच्युअल फंड 2021 नंतरचे आहेत, त्यांनी आतापर्यंत सगळा ग्रीन सिग्नल बघितला पण आता मात्र त्यांना रेड सिग्नल दिसतोय। पण ज्यांची 2016, 17, 18च्या आसपासची खरेदी आहे, ज्यांचे त्यावेळेचे SIP चालू आहे, त्यांना मात्र आता सगळा ग्रीन दिसतोय। म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स 10% वरच आहे अजूनही मार्केट एवढं तुटलेलं असताना। पण जे आत्ता केले 2020-21 नंतर त्यांची मात्र कंडिशन अशी आहे की ते -5, 10, 15% आहेत। ज्यांनी मागच्या 8 दिवसात, 10 दिवसात, महिन्यात केलंय त्यांचं तर -20% आहे। ही सेम थिंग आहे की ट्रॅफिक सिग्नल आणि शेअर मार्केट याच्यामध्ये तुम्ही कधी तिथं एंटर केलंय त्यावर अवलंबून आहे की तुम्ही रेड आहात का ग्रीन आहात। तुम्ही जर एंटर फार पूर्वी केलं असेल तर तुम्ही ग्रीनच राहणार आहात। पण तुम्ही जर खूप उशिरा एंटर केलेलं असेल तर तुम्ही तिथं रेड आहात आणि ते हळूहळू रेड मधनं ग्रीन मध्ये तुम्ही जाणारच आहात। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही 2025 नंतर 2028, 29, 30 ला जाचाल त्यावेळी किती एवढं आत्ता जेवढं मार्केट तुटलं तेवढं जरी तुटलं तरी तुम्ही कधीच रेड मध्ये जाणार नाही आहात। तुमचे पैसे कधीच मायनस दिसणार नाही आहात। ट्रॅफिक सिग्नल आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही कधी एंट्री केली आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे। तुम्ही एंट्री जर फार पूर्वी केलेली असेल 5 वर्षापेक्षा जास्त काळ अगोदरची तर तुम्ही कायम ग्रीन मध्येच दिसणार आहात, रेड मध्ये येणार नाही आहात। मला वाटते तुम्हाला लक्षात आलं असेल। त्यामुळं बी पेशन्स। आत्ताच्या घडीला जरी तुम्ही रेड मध्ये असला तरी पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला रेड कधीही बघायला मिळणार नाही याची खात्री बाळगा। थँक्यू।